कसे आहात? मजेत ना? मी दुलारी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्यापूर्वीच मी एक व्हिडिओ केलाय. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुबेर पोटली कशी घरच्या घरी तयार करायची याबद्दल मी एक तुम्हाला माहिती दिली होती. त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू घालाव्यात आणि ती कशी त्या वस्तू आपल्याला कुठे मिळतील, त्या वस्तूंचा फोटो देखील मी तुम्हाला त्यामध्ये दिलाय. जर तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला नसेल, तुमच्याकडून स्किप झाला असेल, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देत आहे. ती बघून तुम्ही त्याप्रमाणे ती पोटली तयार करा. आज आपण ती पोटली कशी सिद्ध करायची, कोणते मंत्र म्हणायचे याबद्दलची थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्याला काय करायचंय, एक चौरंग घ्यायचाय. त्या चौरंगावर लाल स्वच्छ एक कपडा, नवीन कपडा असावा, जुना धुतलेला कपडा नसावा, नवीनच कपडा घ्यायचा आणि तो कपडा त्यावर अंथरायचा. आणि मग काय करायचं, त्या कपड्यावर अष्टगंध म्हणजे केसरने एक स्वस्तिक काढायचं. त्या स्वस्तिकाला हळद कुंकू लावायचं. मग नंतर काय करायचं, तर त्या लाल कपडावर आपल्याला काय करायच्या आहेत, ह्या सगळ्या वस्तू एक एक करून अशा ठेवायच्या आहेत. प्रत्येक वस्तू ठेवताना आपण श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र म्हणत प्रत्येक वस्तू आपण त्या कपड्यावर ठेवायची आणि प्रत्येक वस्तू ठेवताना तो मंत्र म्हणायचा. त्या वस्तू 3, 7, 5, 9, 11 अशा प्रमाणात असाव्यात. म्हणजे आता कवडी, गोमती चक्र आणि सुपारी, किंवा कवडी, गोमती चक्र, सुपारी, काळी हळद असे म्हणजे 3, 7, 5, 11 अशा प्रमाणात असाव्यात. सगळ्याच वस्तू त्यामध्ये आल्या पाहिजेत असं काही नाहीये. पण त्यामध्ये धणे असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे धणे हे स्वच्छ, त्याला कीड न लागलेले अशा प्रकारचे धणे घ्या. आणि त्या वस्तू तुम्ही त्या एक एक करून त्या ह्याच्या कापडावर त्या आपल्याला मांडायच्या आहेत. त्या कापडावर ते मांडल्यानंतर त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते लिहून देईन. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याही कळतील. नंतर काय करायचं, ह्या सगळ्या वस्तू तिथे मांडल्या की त्याला आपण धूप आणि दीप दाखवायचा आहे. म्हणजे काय होतं की त्या वस्तूंना धुपाचा वास त्यामध्ये राहतो आणि ते आपण वर्षभर तिजोरीमध्ये ठेवणार. त्यामुळे तिथे तो वास अगदी छान होतो, तयार होतो. त्यानंतर त्याला काय करायचंय, जिथे तुम्ही ते ठेवली आहे ती पोटली असं आहे की ती तुम्ही दिवाळी दिवशीच केली पाहिजे असं नाही. ती पोटली आधी तयार करून ठेवायची आणि दिवाळी दिवशी ती लक्ष्मीच्या समोर पूजेमध्ये लावायची. तसं केलं तरी चालेल. नाहीच तर दिवाळी दिवशी सकाळी ती तुम्ही त्या वस्तू सगळ्या मांडायच्या आणि मग ती पोटली तयार करून लक्ष्मी समोर ठेवायची. मग नंतर काय करायचं, तर ती लाल कपड्यामध्ये ती एक लाल पिवळ्या रंगाचा एक धागा येतो. तो माझ्या त्या कालच्या फोटोमध्ये देखील मी ठेवलेला आहे. लाल पिवळ्या रंगाचा तो धागा येतो. तो धागा त्या अशा त्या पोटलीला तो धागा वरून बांधायचा. तो धागा असा बांधला की त्याची अशी पोटली तयार होते आणि ती पोटली या पोटलीमध्ये आपल्याला ठेवायची. पण तो धागा केव्हा बांधायचा, ज्या वेळेला आपण ती पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवून अभिमंत्रित करणार त्यानंतरच त्याला धागा बांधायचा. ज्या वेळेला लक्ष्मीच्या आपण समोर ती पोटली ठेवणार तेव्हा ती अशी उघडून ठेवायची. म्हणजे ही पोटली अशी पूर्ण उघडून अशी बघा अशी उघडायची आणि अशी लक्ष्मीच्या समोर ठेवायची. आणि त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, त्या सगळ्या वस्तूवर आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे. गुलाबाच्याच फुलाने आपल्याला त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, त्यामध्ये एक गुलाबाचं फूल घालायचं आहे. त्यामुळे ते गुलाबाचं फूल खूप ओलं असलेलं नसावं. जरासं असं सुक जरासं आदल्या दिवशी आणून ठेवलेलं वगैरे असं असेल तर ते त्यामध्ये घालायचं. कारण माता लक्ष्मीला गुलाब अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ते गुलाब नक्की घाला. आणि त्यावर आपल्याला जप करायचा आहे. 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि 1 माळ विष्णू गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ. हे एक माळ, प्रत्येकी एक माळ आपल्याला हे मंत्र तेव्हा आपल्याला म्हणायचे. त्यामुळे काय होईल, ते आपली जी आपण ज्या सगळ्या वस्तू ठेवल्या, जी आपल्याला पोटली तयार केली आहे ती काय होईल, सिद्ध होईल.
आणि तुम्हाला जर हे सगळे मंत्र हवे असतील तेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि मग हे काय करायची, ही अशी पोटली आपण जिथे पूजा केली आहे आणि आपल्याकडे लक्ष्मीचा फोटो, प्रत्येकाकडे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच, त्याच समोर ही अशी उघडी करून पोटली ठेवायची. आता तुम्हाला दिसतंय कितपत माहित नाही मला, पण हे बघा अशी पोटली उघडी करून ठेवायची, जेणेकरून यामध्ये ज्या वस्तू आहेत, आता काल मी त्या सगळ्या वस्तू दाखवल्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये, पण काय आज मी पुन्हा त्या वस्तूंना हात नाही लावू शकत, कारण त्याच मला पुन्हा पूजेमध्ये वापरायच्या आहेत. त्यामुळे त्या वस्तू मी यामध्ये सगळ्या घालायच्या आणि लक्ष्मीच्या फोटो समोर अशी ठेवायच्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण दिवाळी रात्रभर आपल्याला ही पोटली लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण अंघोळ करणार आणि त्यानंतर अंघोळ केल्यानंतर पहिला देवासमोर दिवा लावायचा. दिवा लावल्यानंतर ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये घेऊन ठेवायची. तिजोरीमध्ये ठेवा, तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता तिथे ठेवा, दुकानाच्या तिजोरीत ठेवा, कुठेही ठेवा. जेवढ्या तुम्ही कुठे ठेवायला ज्या पोटल्या तयार केल्यात तिथे तुम्ही ही पोटली नेऊन ठेवायची. पण तिजोरीत किंवा इतर कुठे ठेवताना आधी तिजोरी स्वच्छ साफ करून घ्यायची. त्यावर एक सुंदर चांगला एक नवीन लाल कपडा अंथरायचा आणि मग त्या तिजोरीमध्ये गंगाजल शिंपडायचं. त्यावर तिजोरीला स्वस्तिक काढायचं आणि मगच ही पोटली तिथे स्थापन करायची. आणि ते ठेवताना तिथे लक्ष्मी मातेला व कुबेर देवतांना आपल्या घरी विराजमान होण्यासाठी प्रार्थना करायची. कारण हे देवी लक्ष्मी माते, हे कुबेर देवता, तुम्ही आजपासून माझ्या घरात विराजमान व्हा, असं आपण त्यांना प्रार्थना करायची. म्हणजे काय होतं तर त्याने काय होईल, आपले जे काही आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल, कुबेर देवता प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आपल्याला जे काही पाहिजे, आपण आपल्या मनातील सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या आपोआप पूर्ण होतील. त्यासाठी आपल्याला मात्र कष्ट नक्की करायला लागतील, की नुसती पोटली नेऊन ठेवली आणि आपल्या घरात लक्ष्मी माता आली तर असं होत नाही. तर काय आहे, तर त्याबरोबर आपल्याला कष्ट देखील करावे लागतील. जेवढे तुम्ही कष्ट कराल तेवढी तुमच्या घरात लक्ष्मी नक्कीच येईल. आता आपल्याला काय करायचंय, गेल्या वर्षीची पोटली म्हणजे जुनी पोटली ती काय करायची, तर त्यामध्ये जे खराब झालेलं म्हणजे धणे, हळकुंड या गोष्टी खराब होऊ शकतात. मग त्या जर खराब झाल्या असतील तर त्या काय करायच्या, त्या एका स्वच्छ कुंडीमध्ये, म्हणजे स्वच्छ एक कुंडी घ्यायची, त्यात चांगली माती, चांगल्या ठिकाणची माती त्यात भरायची आणि त्या कुंडीमध्ये त्या सगळ्या वस्तू आपण पुरायच्या. आणि ज्या कवडी किंवा गोमती चक्र ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा चांदीचं नाणं, पैशाचं बंडल, हे जे काही आहे ते पुन्हा तुम्ही गंगाजलाने स्वच्छ गंगाजल त्यावर शिंपडून, काही वस्तू गंगाजलाने धुवून आपण पुन्हा त्या पूजेमध्ये आणू शकतो. सगळ्या वस्तू तुम्हाला विसर्जन करायची गरज नाही. फक्त जे काही तुम्हाला खराब झालेलं असेल तेवढ्याच गोष्टी तुम्ही विसर्जन करा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही त्या पुन्हा यूज करू शकता. आणि त्यांना त्याची पूजा करून त्यांना नवीन पोटलीत त्यांना मग परत घालायचा. तो तेवढा हे नाही का. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला त्या सगळ्याच वस्तू विसर्जन करायच्या आहेत तर त्या सगळ्या वस्तू एका मातीमध्ये चांगल्या कुंडीमध्ये पुरा. अशा कुठेही पायाखाली टाकू नका किंवा अशा कुठल्याही निर्माल्य कुंडात किंवा समुद्रात सोडू नका, जेणेकरून त्या कधीतरी वाहून पायाखाली येऊ शकतील. म्हणून अशा ठिकाणी कुठेही ठेवू नका. ते तुम्ही तुमच्या कुंडीत घाला, म्हणजे ते कायम मातीत तिथेच तुमच्याच घरात त्याचा वास राहील. मग तसं करा. आणि त्यानंतर ह्याची पूजा ते सगळ्या वस्तू व्यवस्थित हे केल्यानंतर, विसर्जन केल्यानंतर तुम्ही ज्या तुम्हाला हव्यात त्या वस्तू तुम्ही पुन्हा वापरू शकता आणि त्याच वस्तूंची पुन्हा तुम्ही पूजा करून ती नवीन पोटली बनवू शकता. तर म्हणून मी तुम्हाला आज, कारण एक व्हिडिओ केला तर त्यात जर सगळेच माहिती सांगितली तर अर्धी माहिती राहते, अर्धी नाही मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ वेगळा आणि हा व्हिडिओ वेगळा करून तुम्हाला तुमच्यापर्यंत जी माहिती मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आशा करते की मी जी तुम्हाला माहिती सांगितली आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्हाला ती आवडली
तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. नमस्कार. नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.